मंडळी, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जाती जमातीमध्ये संत जन्माला आले आणि या संतांना जन्माला घालण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं. या वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्राला संतभूमी म्हणून ओळखल्या जातं. मंडळी, अशा एका महान संताची आज पुण्यतिथी आहे, म्हणजे षष्ठी आहे. श्री संत एकनाथ महाराज यांची जलसमाधीचा आजचा हा पवित्र दिवस आपण एकनाथ षष्ठी या नावाने ओळखत असतो. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही संत जन्माला आले त्या सगळ्या संतांनी आपापल्या जातीचा उद्धार केलाच, परंतु या तळागाळातल्या मानव समाजाला पांडुरंगाच्या भक्तीकडे नेण्याचं महत्त्वाचं काम केलं. या वारकरी संप्रदायामध्ये संत एकनाथ महाराजांनी जे काम केलंय ते काम अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच ते एकनाथ महाराजांची आजची ही जलसमाधीचा दिवस आहे. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे संत एकनाथ महाराज हे फार क्षमाशील होते, शांती ब्रह्म होते. शांतीला त्यांनी स्वीकारलं होतं आणि त्यांचं जीवन जगत असताना त्यांनी प्रथम प्राधान्य दये आणि क्षमा, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती, अशा पद्धतीने त्यांनी दयेला क्षमेला त्या ठिकाणी स्थान दिलं. मंडळी, असं म्हणतात की संत एकनाथ महाराजांच्या अंगावरती एक मुसलमान 108 वेळा अंगावर थुंकला, पण तरी सुद्धा एकनाथ महाराजांनी त्यांच्या मुखातून एकही शब्द काढला नाही किंवा त्याच्याविषयी काही एखादा शब्द सुद्धा बाहेर बोलले नाही. मग त्या एकनाथ महाराजांनी काय केलं? यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. त्या संत एकनाथ महाराजांचा आजचा षष्ठीचा दिवस. मंडळी, मोठ्या प्रेमाने आपण आज पैठणला जमा झालो आणि पैठणला त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रेमाने नाथ बाबांचा हा उत्सव साजरा करत आहोत. मंडळी, तुम्हाला माहित आहे का, षष्ठीच्या निमित्ताने आपण एक प्रसंग पाहूया की हा मुसलमान असून सुद्धा एकनाथ महाराजांच्या अंगावर थुंकण्याचं धाडस का करतो. खरं पाहायला गेलं तर त्या मुसलमानाची आणि संत एकनाथ महाराजांची काही दुश्मनी होती का? वैयक्तिक त्यांची काही हेवेदावे होते का? किंवा तो मुसलमान, तो यवन एकनाथ महाराजांच्या अंगावरतीच का थुंकला आणि 108 वेळा का थुंकला, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, कारण आज संत एकनाथ महाराजांची षष्ठी आहे आणि या षष्ठीच्या निमित्ताने त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्याचा हा थोडासा प्रामाणिक हेतू आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की संत एकनाथ महाराज हे क्षमाशील संत होते. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे काही संत जन्माला आले त्या प्रत्येक संतांनी स्वतःचा एक गुण समाजाला दिला. अनेक प्रकारचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, चंदनासारखे त्यांचे गुण होते आणि त्यांनी ते समाजाला दिले. तुम्हाला माहिती आहे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानरूपी दागिना, ज्ञानरूपी रत्न समाजाला देऊन टाकलं. संत तुकाराम महाराजांनी वैराग्य नावाचं रत्न, वैराग्य नावाचं दान त्या ठिकाणी समाजाला देऊन टाकलं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की संत एकनाथ महाराजांनी शांती, दया, क्षमा ही सगळी गुण समाजाला देऊन टाकण्याचं काम केलं. बरं, तो मुसलमान कोण होता, तो यवन कोण होता, याच्यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहत आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की वारकरी संप्रदायामध्ये जे जे संत जन्माला आले त्या संतांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काय केली असेल तर हिंदू धर्मामध्ये चालू असलेल्या ज्या रूढी परंपरा आहेत, जे थोतांड आहे, त्या थोतांडाच्या विरोधात त्यांनी पाऊल टाकलं. समाजाची क्रांती व्हावी, समाजामध्ये काहीतरी बदल व्हावा आणि मानवी मूल्य जोपासली जावी म्हणून या संतांनी पुढाकार घेतला. जी समाजामध्ये भेदभावाची चळवळ त्या काळात उभारली होती, ती भेदभावाची चळवळ थांबावी आणि समाजामध्ये समतेचा पुरस्कार निर्माण व्हावा या हेतूने वारकरी संप्रदायातल्या संतांनी वाटचाल केली. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वारकरी संप्रदायातल्या संतांनी वेगवेगळ्या रूढी परंपरा, वेगवेगळ्या अंधश्रद्धा, वेगवेगळ्या प्रकारचं थोतांड, जे की धर्माच्या नावाखाली बाजार मांडण्याचं काम ज्या लोकांनी केलं, त्या लोकांना उद्देशून संतांनी वेळोवेळी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून फटकारी मारलेले आहेत. एकनाथ महाराजांनी सुद्धा तसंच केलं. एकनाथ महाराजांच्या माध्यमातून त्यांनी या समाजातल्या सगळ्या रूढी परंपरा बंद करण्याचं काम केलं
आणि म्हणून मंडळी, हे जे काम होतं हे काम काही लोकांना आवडलं नाही. काही समाजकंटक लोक आहेत की ज्यांना समाजाचं भलं झाल्याला बघवत नाही. अशा लोकांनी एकत्रित येऊन एकनाथ महाराजांचा छळ करण्याचं काम सुरू केलं. आणि ही काय परप्रांतीय लोक नव्हती. जी एकनाथ महाराजांचा छळ करणारी जी लोक होती ती त्यांच्याच भावकीतली होती, त्यांच्याच जातीतली होती, त्यांच्याच गावातली होती. त्या लोकांनी वेळोवेळी एकनाथ महाराजांचा छळ मांडण्याचा प्रयत्न केला. वेळोवेळी एकनाथ महाराजांना त्रास देण्याचं काम त्यांनी केलं. परंतु एकनाथ महाराज कोणत्याही आविर्भावाला डगमगले नाही आणि त्यांनी त्यांचं विठ्ठल भक्तीचा प्रवाह समाजापर्यंत पोहोचविण्याचं कार्य अहोरात्रपणे चालू ठेवलं. आणि म्हणून मंडळी, एक दिवस काय झालं, त्यांच्याच समाजातल्या काही लोकांनी एकनाथ महाराजांना छळ करण्याकरिता, एकनाथ महाराजांची विटंबना करण्याकरिता एका यवनाला बोलवलं, एका मुसलमानाला बोलवलं आणि त्याला सुपारी दिली. काय सुपारी दिली? की तू पान खायचं, विड्याचं पान खायचं आणि एकनाथ महाराजांच्या अंगावरती थुंकायचं, एकनाथ महाराजांना भ्रष्ट करायचं. आणि मग ठरलं. गोदावरी नदीच्या काठावरून स्नान करत असताना एकनाथ महाराज बाहेर येत होते. त्यावेळी हा यवन त्या नदीच्या काठावरती बसलेला होता. एकनाथ महाराज आंघोळ करून बाहेर आले की हा त्यांच्या अंगावरती थुंकायचा. आणि नुसता थुंकत नव्हता तर पान खाऊन थुंकत होता. आणि एकनाथ महाराजांच्या अंगावरती थुंकेची पिचकारी जायची. एकनाथ महाराजांनी ते यवनाकडे बघितलं आणि स्मित हास्य केलं, हसले आणि परत एकदा गोदावरी नदीच्या काठावरती नदीमध्ये स्नान करण्याकरिता गेले. परत स्नान करून आले, परत हा थुंकला, परत स्नान करून आले, परत हा थुंकला. असे जवळपास 108 वेळा झाले. आणि यवन हा मुसलमान पान खाऊन थुंकत होता. त्याच्या लक्षात आलं, अरे आपण थुंकायचं तरी किती आणि अरे आंघोळी तरी करायच्या किती. शेवटी तो यवन थंकला. यवन त्या ठिकाणी थकून गेला. त्याला वाटलं, अरे कवरच थुकायचं. आपण एका असामान्य माणसाचा त्या ठिकाणी छळ करतोय, कारण नसताना आपण त्याच्या विरोधात जातोय. त्या यवनाला त्याची चूक समजली आणि तो एकनाथ महाराजांच्या चरणावरती दंडवत घालू लागला आणि म्हणू लागला, महाराज माझं चुकलं, मला माफ करा. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी त्यांना सांगितलं, अरे काय चुकलंय तुझं? काही चुकलं नाही, उलट तू आज चांगलं काम केलं. म्हणले आज एकादशी आहे आणि एकादशीच्या महान पर्वकाळावरती तुझ्यामुळे मला गोदावरी नदीचं, गंगेचं 108 वेळा स्नान झालं. पहा केवढा मोठा पुरुषार्थ आहे. जो थुंकला ते सोडून दिलं, पण जे चांगलंय ते स्वीकारलं. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. चांगले गुण एकनाथांनी घेतले आणि एकनाथ महाराजांनी त्या यवनाला क्षमाशील केलं. प्रमाण आहे, यवनांगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. जी माणसं थुंकत होती तीच माणसं यवन प्रसाद देऊनी मुक्त केला. असा एकनाथ महाराजांचा महिमा. ते एकनाथ महाराजांच्या गुणांची आज समाजाला गरज आहे. ते एकनाथ महाराजांच्या चरित्राची आज समाजाला गरज आहे. आजच्या महाराजांचा जर आपण विचार करायला गेलं तर एक शब्द एखाद्या महाराजाला जर आपण काढला तर मोठी मोठी आंदोलनं उभी राहतात, मोठी मोठी मोर्चे निघतात. परंतु त्या काळात समाजाचा अनपेक्षित त्रास सहन करणारे संत एकनाथ महाराज हे फार अग्रगण्य संत आहे. आणि एकनाथ महाराजांच्या मनात जर आला असतं तर त्यांनी त्यावेळी त्या गोष्टीला योग्य उत्तर दिलं असतं, पण नाही. समाजाला त्या ठिकाणी चांगल्या गुणाची त्या ठिकाणी आपण देणं लागतो. त्याच्यासाठी एकनाथ महाराजांनी क्षमा नावाची गोष्ट स्वीकारली. आणि म्हणून सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, आज एकनाथ षष्ठीच्या निमित्ताने संत एकनाथ महाराजांच्या चरणी आपण सगळेजण विनम्र भावनेने वंदन करूया आणि त्यांचा क्षमा नावाचा गुण आत्मसात करूया. सर्वांनी कमेंटमध्ये भानुदास शेखनाथ लिहायला विसरू नका. रामकृष्ण हरी.